राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय, पण हा निर्णय घेत असतानाच त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली। पुन्हा एकदा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद त्यामुळे चव्हाट्यावर आला। शरद पवार आमचे नेते, सुप्रिया नाही। सोनिया दुहानांची सुप्रिया सुळेंवर टीका। आता दुहान ही पवारांची साथ सोडणार, दुसऱ्या पक्षात जाणार नसल्याची घोषणा। मैंने ना तो पार्टी छोड़ी है और ना ही किसी भी पार्टी को, चाहे वो अजीत पवार जी की पार्टी है या कोई भी और पार्टी है, किसी भी पार्टी को ज्वाइन किया है। राष्ट्रवादीच्या युवा नेत्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या सोनिया दुहान यांचं हे विधान। और रही बात इस चीज की कि कल मुझे देखा तो सुप्रिया ताई को भी गया था जब एमएलए अजीत पवार जी के घर बुलाए गए थे, जब पार्टी का स्प्लिट हुआ था उस समय देखा तो सुप्रिया ताई को भी वहां 2 बार गया था। तो क्या उन्होंने अजीत पवार जी की पार्टी ज्वाइन कर ली? शरद पवार यांच्या विश्वासू असलेल्या दुहान मागील काही दिवसांपासून अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। या सर्व चर्चांना स्वतः सोनिया दुहान यांनी मंगळवारी पूर्णविराम दिला। तो मैंने कोई पार्टी ज्वाइन नहीं की है और ना ही पवार साहब को छोड़ा है, ना ही एनसीपी को छोड़ा है और ना ही मैं छोड़ रही हूँ। सोमवारी सोनिया यांचे सहकारी असलेल्या धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, पण सोनियांनी मात्र पक्षांतराची चर्चा फेटाळली आहे। आपण पवारांचा पक्ष सोडला नाही, पण सुप्रिया सुळेंना आपण लीडर मानत नसल्याचं सांगत सोनिया यांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सुप्रिया सुले हमारी लीडर नहीं बन पाई और उनकी वजह से या उनके आसपास के कुछ लोगों की वजह से हमारे जैसे जो एकनिष्ठ लोग हैं, जो पवार साहब के लिए कुछ भी कर गुजरने को तैयार हैं, आज भी वो लोग निर्णय ले रहे हैं और पार्टी को छोड़ के जा रहे हैं। मैं आप लोगों को बड़ी जिम्मेवारी से कह रही हूँ, मैंने आज तक पार्टी नहीं छोड़ी है, लेकिन जल्द मैं भी पार्टी छोड़ने का निर्णय लूंगी और मैं किसी पार्टी को ज्वाइन नहीं करने वाली। ऐसा क्या रीजन है? सुप्रिया ताई को खुद इस बात पे मंथन करना चाहिए, सोच विचार करना चाहिए कि हम इस निर्णय पे आ गए। सोनिया दुहान या पवारांच्या विश्वासू मानल्या जातात। त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली तेही जाणून घेऊया। सोनिया दुहान यांनी प्रवक्त्या म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम केलंय। सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या। पुण्यात शिक्षणासाठी असताना त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या। 2019 मध्ये अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांच्या हॉटेलमध्ये जाऊन सोनियांनी त्यांना बाहेर काढलं होतं। सोनियांच्या या प्रयत्नांमुळेच अजित पवारांसोबत गेलेले आमदार पवारांकडे परत आले। एकंदरीतच सोनिया दुहान यांनी 2019च्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांची कोंडी करत पवारांचं पारडं जड करण्यात मदत केली होती। पण आता त्याच सोनिया सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात उतरल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत दुही चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। एरवी जवळपास सगळ्याच प्रश्नांवर बोलणाऱ्या आव्हाडांनीही सोनियांच्या प्रश्नावर मात्र बोलणं टाळल्याचं दिसलं। सोनिया दुहानचं सोनिया दुहान यांनी उघडपणे सुप्रिया सुळेंविरोधात भूमिका घेतली आहे। त्यामुळे दुहान यांचं हे बंड म्हणजे राष्ट्रवादी सोडण्याचीच घोषणा असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांची पुढची भूमिका काय असणार, यावर शरद पवार काही पावलं उचलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।